लोकसभा निवडणुकीसाठी भाजपचं बूथ विजयी अभियान राबवण्यात येणार असून या अंतर्गत प्रत्येक मतदान केंद्रावर 370 मतं वाढवण्याचा निर्धार या दरम्यान करण्यात आल्याची माहिती लोकसभा निवडणूक प्रमुख विक्रम देशमुख यांनी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून दिली। लोकसभा निवडणुकीत अबकी बार 400 पार ही घोषणा प्रत्यक्षात आणण्यासाठी भारतीय जनता पार्टीनं प्रत्येक बूथवर 370 मते वाढवण्याचा निर्धार केलाय, अशी माहिती भाजपचे लोकसभा निवडणूक प्रमुख विक्रम देशमुख यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे। भाजपचे बूथ विजय अभियान बुधवार दिनांक 3 एप्रिल पासून सुरू होणार असून हे अभियान 6 दिवस चालणार आहे। विधानसभा पातळीवर पक्षाच्या बूथस्तरीय कार्यकर्त्यांचे तसेच 50 प्रमुखांचे मेळावे या अभियानात आयोजित केले जाणार आहेत। मागील 3 निवडणुकीतील मतदानाच्या आकडेवारीचा आढावा घेऊन यावेळच्या निवडणुकीसाठी मतदानाचा उद्देश निश्चित केला जाणार आहे। या अभियानात प्रत्येक बूथवर मागच्या निवडणुकीपेक्षा 370 मतं वाढवण्यासाठी विविध उपक्रम हाती घेण्यात येणार आहेत। या अभियानात समाजातील विविध घटकांपर्यंत पोहोचण्याचे लक्ष्य आहे, असंही देशमुख यांनी नमूद केलं। घरोघरी पत्रके पोहोचून मतदारांशी थेट संपर्क साधणं, प्रत्येक घर वाहनावर स्टिकर्स लावणं, लाभार्थ्यांशी नियमित संपर्कात राहणं, प्रत्येक कार्यकर्त्यांच्या घरी भाजपचा झेंडा लावणं आदी उपक्रम या अभियानात राबवले जातील। युवा वर्ग, महिला अशा समाजातील विविध घटकांसाठी 5 समूह बैठकाही घेण्यात येतील, अशी माहिती देशमुख यांनी यावेळी दिली आहे। जटिल प्रश्न याचं उत्तर तुम्हाला आपण चहा पिताना नक्की देतो, परंतु तुम्ही म्हणता ती सूचना पण व्हॅलिड आहे की बघा असं आहे की पुन्हा हे खूप पर्सनल होईल कुणालाही, पण कुठल्याही निवडणूक असू दे, कुठलंही युद्ध असू दे, कुठलेही त्याचे काही नियम निश्चितपणे पाळले गेले पाहिजे आणि उभय पक्षांना ते बांधील। म्हणजे एकाने बोललं की दुसरा त्याला उत्तर देणं हे तुम्ही म्हणता तसं ऍक्शनला रिएक्शन असं हे नाही। मला काय म्हणायचं, समोरच्याला तुम्ही आवडू शकत नाही तर तुमच्या उमेदवाराला तुम्ही आवडू शकता ना? नाही, आम्हाला तुम्हाला फरक दिसला असेल ना, तुम्हाला फरक दिसला असेल निश्चितपणे। नाही दिसला म्हणून त्याने प्रश्न विचारला, कालचं भाषण ऐकून विचारला, बोला असं काय नाही। कधी कधी काय होतं, कंपल्शन होतं एखाद्याने, आता तुम्ही एखादा प्रश्न विचारला तर मला उत्तर देणं भाग पडतं। मी उत्तर नाही ऐका ना, मी उत्तर नाही दिलो तर माझ्या सायलेन्सचा अर्थ तुम्हीच परत वेगळा छापता। त्यामुळे कधी कधी असं होतं किंवा ठीक आहे, पण तुमची ही सूचना देखील आपण लक्षात घ्या। बूथ विजय अभियान असं एक अभियान पक्षाने आमच्या देश पातळीवर सांगितलंय। थोडक्यात आशय असा आहे की 3 एप्रिल ते 9 एप्रिल प्रत्येक बूथवर 370 मतं प्रत्येक बूथच्या प्रमुखांनी त्याच्या टीमच्या सहकार्याने वाढवावी अशी त्यातली कल्पना आहे। मग ती कशी वाढवायची तर त्याचे आम्ही हे सगळं स्पेसिफिक बूथला धरून आहे किंवा त्या बूथवरची आमची जी 1+30 ची टीम आहे त्या टीमने घरोघरी संपर्क करायचा आहे। त्याच्यामध्ये मोदीजींच्या कार्यकाळामध्ये झालेले पंतप्रधान म्हणून झालेली विकास कामं ही त्यांना सांगायची, वेगळ्या वेगळ्या समाज घटकांसाठी जे काही योजनांच्या माध्यमातून मिळालेलं लाभ आहे त्या लाभार्थींचा संपर्क करायचा आहे आणि वेगळ्या वेगळ्या महिला, युवक अशा काही वेगळ्या स्तरातल्या लोकांना स्पेसिफिक बैठका करायच्या आणि त्या माध्यमामधून हा 6 दिवसांचा आमचा उपक्रम आहे की ज्या योगे वेगळ्या वेगळ्या स्तरामधले अगदी अक्षरशः चाळणी म्हणजे आमचे जे 50 प्रमुख आहेत त्यांना रोज आम्ही त्याचा अहवाल विचारला जाणार आहे। त्यांच्याकडनं त्यांनी केलेला प्रवास, दिलेल्या घर भेटी, त्या म्हणजे त्याची सगळी नोंद, या सगळ्या गोष्टीचा तपशील घेऊन आम्ही म्हणजे एक व्यापक संपर्क, एकही मतदार संपर्काविना राहू नये अशी मोहीम या निमित्ताने पक्षाच्या वतीने करतोय। भाजपाशी संबंधित नसलेल्या मतदारापर्यंत मोदी सरकारचं कार्य आणि योजना पोहोचवून भाजपाला मतं देण्यासाठी आणि मन वळवण्यासाठी विशेष प्रयत्न केले जाणार आहेत। बूथपासून दूर राहणाऱ्या मतदारांना मतदान करण्याचं आवाहन करण्यात येईल। तसेच जिथे महायुतीचा उमेदवार असेल तिथे पक्षाची मतं महायुती उमेदवाराला जातील, याकडे विशेष लक्ष देण्यात येणार असल्याचं भाजपचे लोकसभा निवडणूक प्रमुख विक्रम देशमुख यांनी सांगितलं। या पत्रकार परिषदेस भाजपचे शहराध्यक्ष नरेंद्र काळे उपस्थित होते।